सोबत असेल जाणीव. रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी. होऊ द्या जाणीव. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी. सातारा सांगली विधान परिषदेची निवडणूक महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेणारी ठरली. वास्तविक ही निवडणूक एक हाती होईल अशी परिस्थिती असताना जिल्हा परिषदेचं सत्तानाट्य घडल्यानंतर निश्चितपणानं या निवडणुकीत कशा पद्धतीनं शहकाट शहाचा डाव टाकला जाईल या संदर्भात जाणीव न्यूजनं आधीच मतफुटी संदर्भात काही विधानं केली होती आणि ती खरं तर जो अंदाज व्यक्त केला होता तो धाडसी होता. प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला आणि ह्या निवडणुकीच्या निकालानंतर जाणीव न्यूजनं काही अपरिहार्य कारणामुळं या संदर्भात विश्लेषण झालं नाही. बऱ्याच जणांचे फोन आले, बऱ्याच राजकीय नेते जे आहेत दुसऱ्या तिसऱ्या फळीतले ह्याचं विश्लेषण झालं पाहिजे या संदर्भात वारंवार ज्या वेळेला जाणीव न्यूजकडे किंवा माझ्याकडं मागणी केली गेली त्यामुळं नावेलाजास्त उशिरा का होईना प्रेक्षकांच्या आग्रहाखातर आम्ही हा खरं तर पुन्हा प्रयत्न करतोय. काय घडलं काय बिघडलं या संदर्भात स्पष्टपणे आणि लोकांच्या ज्या चर्चा आहेत ते प्रेक्षकांकडनं मांडण्याचा हा प्रयत्न आहे. वास्तविक ही निवडणूक जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका, नगरसेवकांच्या मतदानातून ही निवडणूक होते. जी मंडळी तुमचं आमचं सर्वांचं नेतृत्व करतात त्यांच्यासाठी मतदानाचा हा हक्क असतो आणि सातारा आणि सांगलीमध्ये साधारण 895 मतदान खरं तर या निवडणुकीसाठी होतं. महायुतीकडून धैर्यशील कदम आणि महाविकास आघाडीकडून अभय जगताप या दोघांच्यातच निवडणूक होणार हे पहिल्यापासूनची खुणगाट आम्ही बांधली होती आणि त्याच पद्धतीचा तो निकाल लागला. तिसरा उमेदवार जे अपक्ष होते धुमाळ यांना खरं तर मतं पडतील की नाही ही जी शंका आम्ही व्यक्त केली होती ती तंतोतंत खरी ठरली. 895 मध्ये 9 मतं बाद झालेत आणि मतदान झाले 894. मतदान झालंय 885. वास्तविक 9 मतं बाद का झाली का बाद केली गेली आम्हाला दोन्ही उमेदवार नको, आम्हाला नेत्यांना कुणाचा भरोसा राहिला नाही अशा संदर्भात हे घडलंय का नवनिर्वाचित जे सदस्य होते त्यांच्या अज्ञानपणातनं हे निवडणुकीतली 9 मतं बाद झाली हे सांगणं थोडंसं कठीण आहे. आता वास्तविक पाहायला गेलं तर सातारा सांगलीमध्ये बऱ्यापैकी भाजपचं वर्चस्व आहे राजकारणात, ते तुम्ही आम्ही कोणच नाकारू शकत नाही. सातारा जिल्ह्यात तर 4 मंत्री आहेत आणि महायुतीचे आहेत. खरं तर एकट्या भाजपकडं जर संख्याबळ बघितलं तर जवळजवळ 325 आहे आणि ह्या निवडणुकीत निर्विवादपणे 325 मतं ही भाजपचे उमेदवार धैर्यशील कदमांना मिळणार होती हे त्रिकालाबाधित सत्य होतं आणि महाविकास आघाडीकडे 193 संख्याबळ होते. वास्तविक भाजपचं फोडीचं राजकारण जर बघितलं तर 193 मधली मतं घटतील असं काही जणांचा अंदाज होता, पण आमचा मात्र जाणीवनीचा अंदाज मात्र वेगळाच होता. त्यावेळेला भाजप, सेना आणि राष्ट्रवादीची मतं फुटतील आणि हा अंदाज खरा ठरला. कारण 193 मतातली 150 मताचे म्हणजे खरं तर अभयसिंह जगतापांना पडतील असा सर्वांचा अंदाज होता, पण आम्ही मात्र म्हटलं होतो की 100च्या आसपास ही मतं फुटतील. त्याला कारण वेगवेगळे आहेत. विषय असा आहे की सातारा जिल्हा परिषदमध्ये निवडणुकीच्या दरम्यान शेवटच्या टप्प्यात म्हणजे अगदी शेवटच्या 1-2 दिवसात भाजपचा जो खेळ खेळला गेला
आणि ऐन वेळेला राष्ट्रवादी आणि शिंदेच्या शिवसेनेला निवडणुका स्वबळावर लढवण्याचा भाजपनं निर्णय घेतला आणि हे दोन्ही ऐन वेळेला हे दोघं सेना आणि राष्ट्रवादी एकत्र आले आणि खऱ्या अर्थानं कस भाजपचा तिथंच लागला. 4 मंत्री आहेत सातारा जिल्ह्याला. राष्ट्रवादीचे आहेत मकरंद पाटील आबा, शिवसेनेचे आहेत पालकमंत्री शंभूराज देसाई, भाजपचे पाहायला गेले तर सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले आहेत आणि ज्यांच्याकडे ग्रामीण विकासाचा कणा आहे, जिल्हा परिषदेला सगळ्यांचं कामं कशी करायची, विकास कसा करायचा, ग्रामीण विकासाची नाळ कशी जोडायची आणि गेल्या वर्षभरात ज्यांनी राजकारणात स्वतःचं एक वेगळं वलय निर्माण केले ते ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे साहेब. हे दिग्गज मंत्री आहेत आणि हे दिग्गज मंत्री असताना एकसंघपणे निवडणूक होईल हा जो सुरुवातीचा काही लोकांचा, राजकीय तज्ज्ञांचा जो एक होरा होता, जे भाकीत केलं जात होतं ते तंतोतंत चुकीचं ठरलं आणि घडलं वेगळंच. ऐन वेळेला जरी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि सेना एकत्र आली तर त्यांनी 37चा आकडा हा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात निर्माण केला होता. 37 सदस्य त्यांचे निवडून आले होते. आता भाजपला सत्तेपासून वेगळं राहावं लागेल म्हणून त्यावेळी देखील असंच होतं की भाजप, सेना आणि राष्ट्रवादी मिळून सातारची सत्ता जिल्हा परिषदेची ताब्यात घेईल. अध्यक्ष उपाध्यक्ष हे शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे राहतील. एखाद्या दुसऱ्या ठिकाणी सभापती म्हणून भाजपला सत्तेत सामावून घेतलं जाईल. त्यावेळेला देखील आम्ही हेच सांगितलं होतं, भाजपचं पडोपडीचं राजकारण काही करू शकतं आणि तसंच घडलं आणि भाजपत संख्याबळ पुरेपूर असताना, बलाबल चांगला असताना राष्ट्रवादीला आणि सेनेला सत्तेपासून दूर व्हावं लागलं आणि जे नाट्य घडलं ते पुऱ्या महाराष्ट्रानं बघितलं. पालकमंत्रींचं रक्त जिल्हा परिषदेच्या त्या इमारतीत सांडलं. आबांना धावपळ करावी लागली. मात्र एवढी धावपळ करून देखील प्रशासनाला हातात धरून जिल्हा परिषदेची सत्ता अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची जी होती ती खरं तर भाजपनं खिचून आणली, त्यापेक्षा वडून आणली असं लोक म्हणायला लागले. आणि यानंतर एक महिना 1.5 महिन्याच्याच कालावधीत विधान परिषदेच्या निवडणुका लागल्यामुळं हे परिणाम निश्चितपणानं भाजपला भोगावे लागणार असं आपण जे सांगितलं होतं. प्रेक्षकांच्या जी चर्चा होती तीच खरी ठरली आणि बरोबर मताचं फुटायचं राजकारण केलं. आरडी आपण त्यावेळेला सांगितलं होतं, उद्या शंभूराज देसाई असतील किंवा मकरंद आबा असतील, हे त्यांच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेच्या नगरसेवकांना, हे सदस्यांना, नगरसेवकांना हे सांगतील की आपल्याला आघाडी धर्म पाळायचा आहे. पण आघाडी धर्म पाळणार का नाही हे मतदारांच्यावर अवलंबून होतं, कारण त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये भोगलं होतं. त्यामुळं मतदान जिल्हा परिषदेत भाजपच्या विरोधात जाणार. विधान परिषदेला हे खुणगाठ होती आणि तशीच लोकांची चर्चा होती आणि तसंच घडलं. म्हणजे आणि त्यावेळेचं जर एकंदरीत बघितलं तर विधान परिषदेच्या निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत शंभूराज देसाईंचा हा नाराजीचा सूर दिसला आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या दरम्यान सुद्धा, म्हणजे ज्या वेळेला एकत्रित निवडणुका लढवायच्या, आघाडी धर्म पाळायचा असं ठरत होतं, त्यावेळेला खरं तर पालकमंत्री विरुद्ध तुमचे शिवेंद्रसिंहराजे भोसले अशी त्यांचं प्रतिक्रिया एकमेकाच्या विरोधात आल्या होत्या. म्हणजे त्यांनी शिपायाकडून निरोप पाठवला म्हणून आम्ही गेलो नाही, अशा स्वरूपाचे ते वातावरण होतं. ह्या सगळ्याचा परिपाक तुम्हाला विधान परिषदेला बघायला मिळेल असं दिसत होतं. आणि ह्या सगळ्यांचा जो जे घडलं विधान परिषदेला, ह्याचं मूळ कारण ही सातारा जिल्हा परिषदेची सत्ता. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर आपण बघितलं तर आज जवळजवळ 325 मतं भाजपची होती आणि सगळं मिळून जर संख्याबळ बघितलं तर 750च्या आसपास
हे महायुतीचं होतं. म्हणजे शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल किंवा भाजप असेल, हे सगळ्यांचं संख्याबळ हे 750 होतं. 50 मतं फुटतील असं जरी आपण गृहीत धरलं, म्हणजे फुटणूक नाही, कारण आघाडी धर्म ज्या वेळेला तुम्ही राज्याच्या राजकारणात एकत्र होता तर आघाडी धर्म पाळला तरी अगदी तुमच्या उमेदवारांचं म्हणजे धैर्यशील कदमांची जी नाराजी होती त्यातनं एक 50-1 मतं धरू आपण, 600 तरी मतं पडायला पाहिजे होते असं एक सर्वसामान्यांचं म्हणणं होतं किंवा भाजपच्या नेत्यांचं सुद्धा अलीकडचं त्या प्रतिक्रिया तशाच पद्धतीच्या होत्या. पण ह्या गोष्टी जर बघितल्या तर म्हणजे अभयसिंह जगतापांना 292 मतं पडली. म्हणजे जवळजवळ त्यांना जी मतदान झालंय ते 99 मतदान जास्त झालंय. म्हणजे महायुतीची मतं फुटली हे 1,00,000% सत्य आहे आणि कटू सत्तेच आहे, ते कोणीही नाकारू शकत नाही. आणि त्यामुळं जे राजकारण तापलं गेलं त्याच्यानंतरचं ते फार वेगळ्या पद्धतीने गेलं. म्हणजे ज्या वेळेला जाणीव सांगितलं होतं की नेते उद्या शंभूराज देसाई असतील किंवा हे करतील, म्हणजे तुमच्या मकरंद पाटील असतील, हे आव्हान करतील की आघाडी धर्म पाळा वगैरे, पण प्रत्यक्षात मतदार तशा पद्धतीनं आपली भूमिका बजावणार नाहीत. हे जे आपण अंदाज व्यक्त केला होता तेच अगदी खरं ठरलं, हे दुसऱ्यांदा मी सांगतो. ही 99 मतं गेली कुठली? तर त्यावेळेचं जर एकंदरीत गणित बघितलं तर त्यावेळेचा शंभूराज देसाईंचा नाराजी होती, मकरंद पाटलांच्या गटाची नाराजी होती. त्याही पेक्षा पुढचं सांगतो की विधानसभा निवडणुकीत एकमेकांच्या समोरासमोर लढलेले हे प्रतिस्पर्धी होते. मनोज घोरपड्यांच्या विरोधात अपक्ष म्हणून धैर्यशील कदमांनी त्यावेळेला निवडणूक लढवली होती आणि त्याचाही थोडाफार परिणाम होईल असा लोकांचा अंदाज होता. आणि त्या अर्थानं जर बघायला गेलं तर थोडेफार त्याला हातभार लागला असेल नसेल, पण ती शक्यता लोक आज वर्तवत आहेत. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर जवळजवळ 99 मताचा फरक हा आम्हाला दिसतोय. आणि हा दिसतोय त्याला कारणही तसंच आहे. आणि ही 99 मतं जास्त पडल्यामुळं जे आक्रमक नेते म्हणून बघितलं जातं ते जयकुमार गोरे साहेबांनी मात्र अतिशय चांगल्या आणि मोजक्या शब्दात आपल्याच ज्यांचे सत्तेत आघाडी धर्म पाळतायत त्यांनाच सुनावलंय की काय असं बोलायला जागा आहे आणि त्याच पद्धतीने सुनावलेलं आहे. नामदार गोरे असं म्हटले त्यावेळेला की महायुतीचे उमेदवार आहेत धैर्यशील कदम यांना भाजपला आणि भाजपच्या लोकांनी चांगला पाठिंबा दिला. या निवडणुकीत काय घडले, किती मते पडायला हवी होती, मते कुणी दिली नाहीत याबाबतचा हिशोब आम्ही करणार आहोत. आम्ही हिशोबात पक्के आहोत आणि हिशोब केला जाईल असा त्यांनी एक इशारा दिला. म्हणजे भविष्यात 3-3.5 वर्ष निवडणुका नाहीत, पण विकास कामांची आडवाआडवी होऊ शकते हा अलीकडच्या लोकांच्या चर्चेतला विषय आहे. म्हणजे जे शंभूराज देसाईंचं पाटणमधले म्हणजे वाढलेलं वर्चस्व आहे त्याला शह देण्याचा प्रयत्न केला जाईल. आबांच्या तर वाई मतदारसंघात तिथं भाजपनं कंबरच कसलेली आहे. कारण त्यावेळेचं जर जिल्हा परिषदेचं नाट्य बघितलं तर विक्रांत शिंदे हे खरं तर भाजपमध्ये आले आणि मिसेस ऐन वेळेला भाजपला पाठिंबा देऊन सभापती झाल्या. या सगळ्या गोष्टीचं जर बघितलं तर भविष्यात 3-3.5 वर्ष सातारकरांना आणि सातारा जिल्ह्यातल्या लोकांना बरंचसं काहीतरी बघावं लागेल किंवा बघता येईल. कारण जयकुमार गोरे बोलतात त्या पद्धतीने त्यांची वाटचाल असते हे त्यांनी त्यांच्या विधानसभा निवडणुकीत देखील दाखवून दिलंय. शेवटच्या टप्प्यात निवडणूक कशी फिरवायची हे त्यांनी जसं विधानसभेला दाखवून दिलं त्याच पद्धतीची वाटचाल ही जिल्हा परिषदेच्या सत्ता संघर्षात पाहायला मिळाली. हे तुम्ही आम्ही नाकारू शकत नाही आणि त्याच पद्धतीनं ही निवडणूक पार पडली. जी निवडणूक पार पडली तो भाजपला खऱ्या अर्थानं फार मोठा दणका होता. जिल्हा परिषदला जसा बसला भाजपला असं वाटत होतं, भाजपच्या नेतृत्वाला असं वाटत होतं की सातारची जिल्हा परिषद आणि सातारा जिल्ह्यात ज्या पद्धतीनं भाजपची वाटचाल चालू आहे, भाजपची घोडदौड सुरू आहे ती आमची कोण रोखू शकणार नाही, आम्ही निर्विवाद सत्ता घेऊ ही त्यांची जी मनसुबा होता तो धुळेस मिळाला. आणि त्याचा परिणाम तुम्हाला विधान परिषदेच्या निवडणुकीत पाहायला मिळाला. मतं फुटणं ही भाजपसाठी धोक्याची घंटा आहे.
हे कोणीही नाकारू शकत नाही आणि तशीच लोकांची चर्चा. प्रश्न राहिला रामराजेंचा. रामराजेंच्या बाबतीत बघितलं तर जयकुमार गोरे साहेब आणि रामराजेंचा अतिशय सक्क आहे आणि ते सक्क संपूर्ण सातारा जिल्ह्याला माहीत आहे. त्यामुळं रामराजेंनी देखील त्यांना अगदी म्हणजे खरं तर रामराजेंचे जे बंधू आहेत संजीवराजे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष हे आता खरं तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत आहेत. त्यामुळं त्यांनी फार मोठ्या हिरिरीनं भाजपला पाठिंबा दिला असेल असं म्हणणं सुद्धा थोडंसं धाडसीचं खरं. कारण तिथलं रामराजेंचं राजकीय वर्चस्व संपवण्यासाठी जयकुमार गोरेंनी जी कंबर कसली आहे त्याला जशाच तसं उत्तर देण्याचं काम रामराजे करतील असं वाटत होतं आणि ह्या विधान परिषदेच्या निवडणुकीत निश्चितपणाने त्याचा थोडासा परिणाम झालेला दिसून आला. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम जो आहे तो 3-3.5 वर्षाचा राजकारणामध्ये कुठली निवडणुका फार मोठ्या नसल्या तरी तुम्हाला भविष्य काळात ह्याची फार मोठी जडणघडण तुम्हाला झालेली दिसेल. फार मोठ्या राजकीय उलथापालथी झालेल्या दिसतील आणि त्याचे परिणाम तुम्हाला विकास ह्या 2-4 मतदारसंघात दिसून येतील असं लोकांचं म्हणणं आहे की अडवाअडवीचं राजकारण केल्याशिवाय कोणी येत नाही. म्हणजे आज राज्याच्या राजकारणात तेच चाललंय ते सातारा जिल्हा परिषदेच्या राजकारणात झालं आणि तेच तुम्हाला विधान परिषदेच्या राजकारणात दिसून येत आहे. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे जे परिणाम आहेत ते तुम्हाला दूरगामी परिणाम भोगावे निघतील. 2029ला आजच सांगतो 2029ला फार मोठी साताऱ्यात उलथापालथ झालेली असेल आणि उलथापालथ ह्याचमुळं होणार की आडवाडवीच्या राजकारणामुळं ह्याचे परिणाम तुम्हाला मला सगळ्यांना दिसून येतील. आज जरी उघड नावं घेत नसली राजकीय नेते कारण गोरे साहेबांचं म्हणणं तेच आहे आणि गोरे साहेबांचा रोग जो आहे तर बोलण्यातला तो निश्चितपणानं ह्या दोघांच्यावरच आहे. म्हणजे पालकमंत्र्यांच्यावर आहे आणि आबांच्यावर आहे. हा रोग जो आहे हा रोग निश्चितपणानं काहीतरी सांगून जातोय कारण त्यांनी तो एक इशाराच दिला आहे की आम्ही हिशोब करू. हे हिशोब करायला 3-3.5 वर्ष जर निवडणुकाच नसतील तर एक तर 2029 राहतं किंवा ह्या दोन्ही मतदारसंघात भाजपचे इकडे सत्यजित पाटणकर असतील किंवा तिकडे सुरभी भोसले असतील वाईमध्ये यांना ताकद देण्याचं काम भाजपकडनं फार मोठ्या प्रमाणावर होईल आणि त्याची व्यूहरचना तुम्हाला जर बघितलं तर जिल्हा परिषदेच्या सत्ता नाट्यानंतर ज्या वेळेला शंभूराज देसाईंनी साताऱ्यात एकनाथ शिंदेची जाहीर राजवाड्यावर सभा घेतली गांधी मैदानावर त्याच्यानंतर भाजपनं त्याला शह देण्यासाठी वाईट सभा घेतली. म्हणजे ह्याचं बीज पेरलं गेलेलं आहे फक्त उगवल्याचं बाकी आहे. 2029 पर्यंत बी चांगलं राजकारणातलं हे फोपावलं आणि फोपावल्यानंतर त्याचे परिणाम 2029ला दिसतील हे मात्र कोणी नाकारू शकत नाही. पण रामराजे हे असं नेतृत्व आहे कधी हार मानत नाही, कधी हार त्यांनी पाहिलेली नाही. पण गेल्या 1-2-3 निवडणुकीत त्यांना ते जो त्यांना थोडंसं पिछाड नगरपालिकेला वगैरे झाली ती त्यांनी बऱ्यापैकी जिल्हा परिषदला सावरून नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. विधानसभेला सुद्धा त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलंय. पण खचून जाणारे ते रामराजे नव्हेत हे देखील लक्षात ठेवलं पाहिजे. रामराजेंनी जर मानमधली जशी ज्या पद्धतीनं मोठ बांधायला सुरुवात मागच्या वेळेला केली होती तशा पद्धतीनं आजपासून जर सुरुवात केली तर निश्चित परिणाम त्याचे परिणाम उलटे होऊ शकतात. पण ह्या जर तरच्या गोष्टी आहेत. एक विधान परिषद झाली पण राजकारणा मात्र सगळं सातारा जिल्ह्याचं उलथापालथ झाली आणि या उलथापालथीचे परिणाम तुम्हाला भविष्यात सगळ्यांना बघायला मिळतील एवढं निश्चित. ज्या 99 मताचं राजकारण आहे एकच कमी ना तर शतक ठोकायला एक कमी पडलं आणि शतक जर ठोकलं असतं तर निश्चितपणानं असं म्हणता आलं असतं की फुटेरांचं शतक सातारा जिल्ह्यात झालं आणि भाजपला थोडासा छह मिळाला असं जर म्हणलं असतं तर खोटं नाही. पण ते 99ला एक कमी पडलं. आपला अंदाज जाणीवचा खरा ठरला. आपण सडेतोडपणे त्याचं विश्लेषण केलं होतं. जी वस्तुस्थिती आहे ते मांडण्याचं काम केलं होतं. ज्या लोकांच्या चर्चा होत्या ते मांडण्याचं काम केलं होतं. यासाठी देखील 15 दिवस आज खरं तर 15 दिवसाचा वर कालावधी उलटला आणि त्यानंतरही लोकांचं जर म्हणणं असेल की प्रेक्षकांचं म्हणणं असेल की तुम्ही ह्या संदर्भातलं विश्लेषण मांडा तर निश्चितपणानं तुम्ही ह्या आपण मांडलं पाहिजे. साताऱ्यात जर बघायला गेलं तर
खरं तर दोन्ही राजांच्याकडं नगरपालिकेची सत्ता आहे, 50 मतं आहेत. 50 मतातली मतं फुटली नाहीत असं म्हणणं सुद्धा थोडंसं धाडसाचं ठरेल. कारण जरी 50 एक हाती सत्ता नगरपालिकेकडे असली तरी अपक्षांचा जवळजवळ 20-22 अपक्ष ह्या सातारा नगरपालिकेच्या राजकारणात नगरसेवक म्हणून काम करतात. जरी ते थोरल्या छत्रपतींच्याकडे उदयनराजांच्याकडे जरी असले तरी देखील त्यातली फुटली नसतील असं म्हणणं थोडंसं लोकांचं म्हणणं आहे की थोडंसं धाडसाचं ठरेल. त्यांची मतं काहीतरी फुटली असावीत असंही लोकांचं म्हणणं आहे. ज्यांनी 37 लोकांनी जे भोगलेलं आहे जिल्हा परिषदेच्या नाट्यात ती मतंही फुटली असतील नाकारता येत नाही. काही मतं तुम्हाला सांगलीत खरं तर जयंत पाटील असतील, तुमचे रोहित पाटील असतील आमदार, ह्यांनी केलेल्या प्रयत्नाला यश थोडंफार आलं असेल, त्यांच्याकडे फटाफटी झाली असेल. पण 99 मतं फुटणं ही भाजपच्या दृष्टीनं अतिशय थोडीशी केविलवाणी म्हणा किंवा थोडीशी धोक्याची घंटा असं म्हणा, हे नाकारता येत नाही. ज्या पद्धतीनं भाजप ह्या शंभूराज देसाईंना किंवा आबांना शह देण्याचा प्रयत्न करतील, पण मी गेल्या 30-35-40 वर्ष बघतोय सातारच्या जिल्ह्यातल्या राजकारणात मकरंद पाटलांचं म्हणजे लक्ष्मण तात्या खासदार, माझे खासदार दिवंगत लक्ष्मण तात्यांच्या पासून आजपर्यंत जर त्या घराण्याचं बघायला गेलं की रोज कोणतरी कुटुंबातला एक व्यक्ती त्या मतदारसंघात असतो आणि प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होण्याचं ते काम करतात. त्यामुळं सहजासहजी आबांना तिथं नामोहरण करणं तेवढं शक्य होणार नाही, कारण लोकांच्या संपर्क असणारी मंडळी ही आहेत. त्याच पद्धतीनं तुम्ही जर पाटणचं राजकारण बघितलं तर शंभूराज देसाईंनी स्थानिक स्वराज्य संस्थेत एवढी मोठी झेप घेतलेली आहे. ते पाटणकरांना थोपवणं थोडंसं अडचणीचं आहे, मनातलं आव्हानात्मक आहे असंही म्हणता येईल आपल्याला. पण विक्रमसिंह पाटणकरांच्या नंतर सत्यजित पाटणकरांना जी ताकद देण्याचं काम भाजपचं चाललंय त्याचं कारणच असं आहे की भविष्यात जर भाजप विरुद्ध जर शिवसेना अशा स्वरूपाची जर निवडणूक त्या मतदारसंघात मैत्री पुढं लढवायची ठरली तर सत्यजित पाटणकरांना भाजप पुढं करेल आणि इकडं वायमध्ये जर नाही कॉम्प्रोमाइज झालं तर सुरभी भोसलेंना उमेदवारी देतील. पण 2029ला ही पुनर्रचना ही मतदारसंघाची होणार आहे. नवीन जर कायदा आला तर तुम्हाला मतदारसंघ वाढलेले दिसतील. त्यामुळंही थोडंसं फार इकडं तिकडं होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ह्या जर तरच्या गोष्टी आहेत. अजून जवळजवळ 3-3.5 वर्षाचा कालावधी आहे. त्या कालावधीनंतरच विधान परिषदेचे किती परिणाम सातारा जिल्ह्यातल्या राजकारणावर झाले हे आम्हाला पाहायला मिळतील. धैर्यशील दादांना खरं तर आता ज्या पद्धतीनं हे नेते राबलेत, ज्या पद्धतीनं उदयनराजे त्यासाठी खरं तर गेल्या अनेक निवडणुकीत पाहिलं उदयनराजे स्पष्टपणे आणि एवढा हिरिरीनं कुठं प्रचाराला गेलेले दिसले नाहीत. पण धैर्यशील दादांसाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे ज्यावेळेला बाहेर पडले त्यावेळेला लोकांनी खरं तर भाजपला धोका आहे की काय अशा पद्धतीचं थोडंसं वातावरण आणि चर्चा सुरू होती. त्यामुळं उदयनराजांना पडावं लागलं. बाबांनी सुद्धा शिवेंद्र बाबांनी सुद्धा अगदी स्वतः बैठका घेऊन दोन्ही छत्रपतींनी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आणि नगरपालिकेच्या सदस्यांना त्या संदर्भातले काही त्यांना कानपिचक्या दिल्या होत्या, काही त्यांना सूचना केल्या होत्या. ह्या सगळ्याचा परिणाम झाला. त्याच्यानंतर तुम्हाला कोरेगावमध्ये महेश शिंदेंचं शिवसेनेत जरी होते तरी पण सौभाग्यवती ह्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष असल्यामुळं त्यांना देखील तिथं भाजपला साठी ताकद द्यावी लागली. म्हणजे ह्या गोष्टी जरी झाल्या तरी मतं फुटली हे कोणीही नाकारू शकत नाही. फक्त ईव्हीएम असतं तर कुठल्या मतदार म्हणजे कडं कुणाची मतं कुठं कमी पडली, कुणाला जास्त झाली, कुठल्या मतदान केंद्रावर भाजप आघाडीवर होता आणि कुठं तिथं मतं एवढी पडायला होती हे फुटलं असतं तर निश्चितपणानं कळलं असतं. पण एवढीच एक निवडणूक झाली की बॅलेटवर झाली आणि बॅलेट पेपर म्हणजे मतदार झाल्यामुळं कुठली मतं फुटली ह्याला काय आपण सांगू शकत नाही. उद्या ते भविष्यात म्हणतील आमच्याकडून फुटलीच नव्हती, आमचे सभासद आमच्यासाठी ठाम होते असं म्हणतील. ती सांगलीत फुटली असतील, सांगलीवाले उद्या तिकडचे नेते म्हणणार आमच्याकडे फुटली नाही, ती साताऱ्यातच फुटली. हे जर तरच्या गोष्टी आहेत. कारण बॅलेट पेपरवर झाल्यामुळं आणि 25चे गट्टे एकत्र मतदान करून ते मतपत्रिका एकत्र करून त्याचे 25-25चे गट्टे करून त्याच्यानंतर मतमोजणी झाल्यामुळं
मतदान कुठं फुटलं हे सांगता येत नसलं तरी जो आता जी चर्चा सुरू आहे की जिल्हा परिषदेचं सत्तानाट्य आणि त्याच्यानंतर ज्या प्रतिक्रिया नेत्यांच्या आल्या त्यावरून तरी असं वाटतं की सातारा जिल्ह्यात भाजपला शह देण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं नेत्यांनी होकारात्मक भूमिका घेतली, आघाडी धर्म पाळण्याचं आवाहन केलं, पण मतदारांनी नाकारलं हे आपण नाकारू शकत नाही. कारण आपण त्यावेळेला म्हटलं होतं की नेते आव्हान करतील पण मतदारांच्या पचनी पडेल का, आपलं वाक्य होतं ते खरोखर ठरलेलं आहे. आणि त्यासाठी आज उशिरा का होईना या संदर्भातली एक स्वतंत्र मुलाखत लोकांच्या आग्रहाखातर, प्रेक्षकांच्या आग्रहाखातर आपण मांडतोय. तर तो उशीर झालाय त्याबद्दल क्षमस्व. पण ऑलरेडी आपण जे आत्ताच नव्हे तर ज्या गोष्टी आपण मांडल्या त्या गोष्टीचं खरं तर लोकांनी त्याचं अभिनंदन केलं, लोकांनी प्रतिक्रिया छान दिलेत. त्याच पद्धतीनं ह्या संदर्भात म्हणजे लोक कधी प्रेक्षक आपल्याला अशा पद्धतीचे हे देतात तर लोकांना ते पटतं. हे म्हटलं तसंच झालं, मग ह्यात कुठं मतदान फुटलं ह्याबद्दल लोकांची उत्सुकता होती. मतदान कुठं फुटलंय आपल्याला सांगता येत नाही, पण मतदान कुठं फुटलू शकतं आणि कसं फुटू शकतं हे मात्र आपण सांगितलेलं आहे. लोकांची चर्चा लोकांपर्यंत मांडली आणि ह्याचे परिणाम तर निश्चितपणानं तुम्हाला 2029ला बघायला मिळतील.